Yeah.
Bye.
नमस्कार वारंवार न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई शरणदाता भेटी भलतिया भावे शरणदाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई विढाला कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई नमो ज्ञानेश्वर संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यं सहस्त्रचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाका स्मरण होय सकळ विद्यांजलीकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एक उदार माता ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई प्रस्तुत प्रसंग निवडलेला भंग वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला ज्यांनी खांब देण्याचं मजबूत अशा प्रकारचं काम केलं प्रतिष्ठान नगरीचे अर्थात पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सुंदर असा 4 प्रकारचा संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा माऊलींचं वर्णन करणारा अभंग आहे विडाला कीर्तनात झोपला कीर्तनात नाही झोपला तुम्ही झोपेत कीर्तन म्हणजे 9 ते 11 मध्ये रॉंग टाइम झाला आता 7 मी अगोदर सांगितलं की महाराज घेण्याचं कारण की संप्रदायाच्या दृष्टीने हे जे वर्ष झालं आता अत्यंत महत्वाचं ठरलं म्हणजे लागोपाठ 2 अशा प्रकारचे उत्सव आणि 2 सोहळे महाराष्ट्रात झाले वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष अर्थात 375वा वैकुंठ गमन सोहळा बीज सोहळा मागच्या वर्षापूर्वी होऊन गेला आणि या वर्षी वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला असे असणारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष अर्थात 750वा असणारं वर्ष आहे उडाला असणारे वर्ष 750वा अर्थात 12 वर्ष कार्यक्रम झाला की तपपूर्ती असते 25 वर्ष झाल्यानंतर रौप्य महोत्सवी वर्ष असतो 36 वर्ष झाले का त्रितपपूर्ती सोहळा 50 वर्ष झाले का सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50वे वर्ष झालं का महाराजाला पाकिट नाही द्यायचं अंगठ्यात द्यायचं उडाला झाले का अमृत महोत्सवी वर्ष आणि 100 वर्ष झाली का शताब्दी असते तसं हे ज्ञानोबारायच्या जन्माचं 750वे वर्ष आहे जे ज्ञानोबारायच्या सोहळ्याकरता आळंदीमध्ये आले असते त्यांना कल्पना असेल माऊलीच्या प्रस्थानच्या दिवशी मुंबईतल्या एका भाविकाने ज्ञानोबारायच्या मस्तकावर 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला
प्रस्थानच्या दिवशी आपण पाहिलं जर पेपरला वगैरे बातमी होती. येणारे माणसं एवढेच महाराज. परतीला ज्या वेळेला सोहळा आळंदीमध्ये त्या ठिकाणी आला, यावर्षी तुकोबारायची ही पालखी आळंदीमध्ये आली. कारण हा सुयोग होता, दुग्ध शर्करा योग होता. आणि संस्थांनी असं ठरवलं की सुवर्ण महोत्सवी वर्ष ज्ञानोबारायचं आहे 750व. तर ज्ञानोबारायच्याही कळसावर सोन्याचा मुकुट व्हावा म्हणून आवाहन त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला करण्यात आलं. अगोदर सुरुवात असं ठरलं होतं की 5 किलोचं सोन्याचं मुकुट बनवायचं, बसवायचं. देणाऱ्याचे एवढे महाराज देणगीदार झाले. मुंबईतल्या दुसऱ्या एका माणसाने 1 किलो सोन्याची रक्कम दिली. आणि देणारे एवढे वाढले की त्यांनी सांगितलं आता 5 किलोचा नाही करायचा, आता कसं करू, 11 किलोचा करू. किती किलोचा? 11 किलोचा. आणि त्यानंतर ज्या वेळेला बसवायचं ठरवलं, बसवण्यात आला, त्यावेळेला 22 किलोचा सोन्याचा मुकुट ज्ञानोबारायच्या कळसावर. आता सध्या आपण जर आळंदीला गेला तर 22 किलो सोन्याचं मुकुट त्या ठिकाणी आपल्या देशाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व त्या ठिकाणी हजर होते बरं का. शिंदे सरकार ज्ञानोबारायचा अभूतपूर्व सोहळा पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी गोकुळाष्टमीच्या दिवशी संपूर्ण झाला. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले त्याच दिवशी माझे ज्ञानोबाराय देखील जन्माला आले. जे काम भगवान गोपाल कृष्णाने केलं तेच काम ज्ञानोबारायने केलं. भगवान परमात्म्याने काय केलं? काला केला. आणि ज्ञानोबारायने देखील कालाच केला. समाजामध्ये दुर्लक्षित असणारा, उपेक्षित असणारा जो वर्ग आहे, अर्थात त्या काळामध्ये गुराखी जे होते, गाई राखणारे गोपाळ, माझ्या मागे जर तुम्ही आले तर आजी देतो गोट भरी. भगवंतांनी त्या ठिकाणी यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला आणि सर्व गोपाळांना एकत्रित केलं. हा काला आजही समाजामध्ये गरजेचा होता. म्हणून पुनश्च एकदा भगवान परमात्म्याने ज्ञानोबारायच्या रूपाने अवतार घेतला आणि सर्व जाती धर्मातल्या संतांना एकत्रित आणण्याचं काम ज्ञानोबारायने केलं. एकत्रित केलं आणि अन्नछत्र चालू केलं. आणि एक कशाचं आहे? जयाने घातली मुक्तीची नाही बरं का, कशाची? मुक्ती, मोक्ष. मला सांगतात मोक्षाची सोडी बांधी करी, हे संतांचं वैभव आहे. मोक्षामा घरी कामारी दाशी, अशा मोक्षाचं त्या ठिकाणी अन्नछत्र ज्ञानोबारायने केलं. आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन जसं भगवान परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटात काला केला, ज्ञानोबारायने पंढरपूरच्या वाळवंटात केला. एकाची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानोबारायने. हा तेव्हापासून सांप्रदायिक पद्धत आहे की शेवटच्या दिवशी, आज नाही बरं का, शेवटच्या दिवशी मला फक्त हे सांगायचं त्याचं एक कार्य, ज्ञानोबारायचं अलौकिक अशा प्रकारचं कार्य. ज्ञानोबारायच्या कार्याचा आणखीन आपण पुढे विचार करणार आहोत. तर ज्ञानोबारायचं हे जन्माचं वर्ष 750 आपल्याला त्यावेळेला गोकुळ अष्टमीच्या वेळेला जरी आळंदीला जाता नाही आलं तर पुढच्या महिन्यामध्ये, कार्तिक महिन्यामध्ये ज्ञानोबारायचा संजीवन समाधी सोहळा आहे. आपण सर्वांनी या सोहळ्या करता येते. एक गोष्ट कदाचित कोणाच्या लक्षात आली असेल नसेल. आता सध्या काकडा आपण जायचं, महाराज म्हणतात
ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याकरता जो आळंदीला जातो ना, तो भगवान पांडुरंग परमात्म्याला आवडतो. यात्री अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. जे आळंदीच्या वारी करता येतात ज्ञानोबाराच्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, बऱ्याच वेळेला बरेचसे लोक आळंदीच्याही वारीला जातात, पण एकादशी झाली का द्वादश सोहळ्याला घरी येतात. मला वाटतं न गेलेलं चांगलं. काय त्याचा उपयोग आहे का? म्हणजे तुम्ही पंढरपूरच्या वारीला कदाचित गेलात ना, द्वादशी सोडून आलात तरी चालत. इतर ठिकाणी वारीचं महत्व एकादशीचं आहे, पण ज्ञानोबाराच्या सोहळ्याचं महत्व हे त्रयोदशीचं आहे, समाधी सोहळ्याचं. म्हणजे जरी तुम्ही एकादशीला नाही गेलात तर समाधी सोहळ्याच्या दिवशी आळंदीत असणं महत्वाचं आहे. 6 वर्ष आहे म्हणून 11ची 11 कीर्तनकार सकाळ आणि संध्याकाळ सत्रात 2 कीर्तन होतात आपल्याकडे. 11ही कीर्तनकार ज्ञानेश्वर नावाचेच ठेवलेत आपण, ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे. आणि कोणत्याही महाराजाच्या नावासमोर महाराज शब्द लावलाच नाही, फक्त ज्ञानेश्वर माऊली आणि पुढे काय असेल ते. 11 कीर्तन ज्ञानेश्वर नावाचे, माऊली नावाचे. त्याच्यामध्ये 4 पुरस्कार ठेवलेत. एक कीर्तन रत्न, दुसरा संगीत रत्न, तिसरा मृदंग रत्न आणि वारकरी रत्न. अशी 4ही पुरस्कार माऊली नावाच्या व्यक्तीला देण्यात येणार आहेत. सुंदर असं सोहळा आळंदी नगरीमध्ये ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याचं संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी अवश्य या. सांगतो, मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत महाराज प्रत्येक जीवाला असं वाटतं की आपल्याला काय मिळाली पाहिजे, विश्रांती मिळाली पाहिजे. ते बघा, ते रंगही परमात्म्याला एकदा वाटलं की आपण विश्रांती घ्यावी. भगवंतांनी नामदेव महाराजांच्या समोर आपल्या अंतःकरणातील भावना व्यक्त केली. भगवान पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना सांगतात, मी या ठिकाणी जे आलो कशा करता. नाही, पंढरपूरला भगवान कशा करता आले होते? रुक्मिणी रुसून आली होती, बरोबर आहे की नाही? रुक्मिणी रुसून आली आणि तिला शोधण्याकरता भगवान परमात्मा आले. आणि भगवान म्हणतात पुंडलिका, नामदेव महाराजाला म्हणतात त्या ठिकाणी, हा पुंडलिक सारखा भक्त जो या ठिकाणी मला मिळाला. आणि या पुंडलिकाने जे मला उभं केलं, हे 1 पंचवार्षिक 2 पंचवार्षिक नाही, उद्या 28 उभा 28 युगापासून मी या ठिकाणी करकटेवरी कमरेवर हात ठेवून 28 युगापासून उभा आहे. भगवान म्हणतात, नामदेव महाराज मला उभा राहून राहून खूप कंटाळा आलाय, खूप थकवा आलाय. मला असं वाटतंय थोडीफार विश्रांती घ्यावी. एखादा विश्रांतीचं ठिकाण सांगता का? विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यायची ना, तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर मी सांगतो त्या ठिकाणी चला. नमा म्हणे देवा चला, तया खाया, तया खाया चला. पण कुठं कुठं जायचं विश्रांती घ्यायला? कुठं जायचं नेमकी? महाराज म्हणतात, आळंदी हे गाव पुण्यभूमी, दैवताचे नाव सिद्धेश्वर. ही पुण्यभूमी अशा प्रकारची. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अशी ही पुण्यभूमी आहे. या ठिकाणी आपण गेला तर विश्रांती प्राप्त होईल. ही एक गोष्ट झाली. आता दुसरी सांगतो, मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याच्या ज्याच्या करता प्रयत्न करतो त्याचं नाव आहे सुख. विठाला दिवसचे प्रयत्न आपले चालू आहेत ते कशा करता? तुम्ही सुखा करता. पण मिळतं का आपल्याला? नाही, असं नाही. मिळालं नसतं तर आपण जीवन जगलो. मिळतं, पण किती मिळतं तर महाराज म्हणतात, सुख पाहता जबाबदारी आणि दुःख पर्वता एवढे. सुख अगदी थोडंसं आहे, दुःख मात्र
आपण जर विचार केला तर महाराज म्हणतात जगी सर्व सुखी असा तो नाही विचारे मना तुझी सुधोडी पाये. या जगतामध्ये सर्व सुखी असं कोणी नाही. जो देखे सो दुःखी क्या बाबा. बरं का बरोबर. असं शाळेत व्याख्यान चालू होतं एक कधी कधी शाळेतही जावं लागतं मला. आणि ते शाळेतलं व्याख्यान चालू होत असताना मी बोललो की या जगतामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया प्रत्येक जण दुःखी आहे असं मी म्हटल्यानंतर एक पोरगा म्हटलं थांबा महाराज असं कसं म्हणता तुम्ही प्रत्येक जण दुःखी आहे. एक जण आहे ना सुखी. म्हणलं कोण रे. तो म्हणला निर्लज्जम सदा सुखी. हा म्हणलं तेवढा आहे का सुखी. नाही तर मग प्रत्येक जण दुःखी. महाराज काही तर याच्या पुढचे म्हणजे महाराज सध्याच्या काळात तोच सुखी. म्हणलं कोण. ज्याची बायको मुकी ना तो सगळ्यात सुखी. म्हणलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपेक्षा सुखाची आहे पण प्राप्ती दुःखाची आहे. सुखाकरता रात्रंदिवस आपण प्रयत्न करतो मात्र मिळत नाही. याचं कारण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितलं. माऊली सांगतात मृत्यूरोगी सुखाची कहाणी ऐकली जाईल करुणाची श्रवणी कैशी सुखनिद्रांतुरणी इंगळाच्या. माऊली सांगतात मृत्यू लोकात सुखाची कहाणी. कहाणी माहिती ना महिला मंडळ. कहाण्या माहितीत का. ते कहाणीचं एक पुस्तक असतं पहा. आणि मग त्याच्यात कहाणीची सुरुवात असते. 8 पाटनगर होतं तिथे एक राजा होता त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती एक याला म्हणतात कहाणी. कहाणी याचा अर्थ महाराज सांगतात मृत्यू लोकात सुखाची गोष्ट ऐकायला मिळणं अवघड आहे पण सुखाची गोष्ट ऐकायलाच मिळू शकत नाही का. महाराज म्हणले असं नाही. तुम्हाला जर सुखाची गोष्ट ऐकायचीच असेल ना त्याकरता तुम्हाला आळंदीलाच जावं लागेल. महाराज सांगतात तुम्ही जर आळंदीला गेले आणि ज्ञानोबाराला जर डोळे भरून पाहिलं तर तिथं तुम्हाला सुखाची गोष्टी मिळतील ऐकायला. चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वर डोळा पाहू. आळंदीला गेल्यानंतर होती संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. सुखाच्या गोष्टी सांगायच्या ऐकायच्या असेल तर त्याच्याकरता आळंदीला जावं लागेल. आळंदीला जर आपण गेलो तर महाराज सांगतात की त्या ठिकाणी सुखाला कमतरता. ज्ञानोबाला नुसतं सुख नाही सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. महाराज म्हणले तिथं सुखाला कमतरताच नाही फक्त जात असताना मोबाईल घरी ठेवून जा. राही समाज जर गेले तर सुखाला कमतरता नाही. तुका म्हणे तिथे सुखा काय गुणे मात्र समाधान चित्ताने तिथं तुम्ही राहिलं. आणखीन एक प्रमाणे महाराज म्हणतात ज्ञानोबाराच्या दारात जो पिंपळ आहे ना आकाशाचा आहे सोन्याचा. याचा अर्थ सुखाचा आहे. जयाची द्वारी अंग्याशे बळ. ज्ञानोबाराच्या दर्शनाला आपण गेला तर 3 पिंपळ आहेत. एक सिद्धेश्वराच्या बाजूला आहे एक समोर नाथपाराच्या तिथं आहे आणि समोर उजव्या हाताला जो पिंपळ आहे त्याला म्हणतात सुवर्ण पिंपळ. की ज्या पिंपळाला ज्ञानोबाराच्या मातोश्रीने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या तेव्हा ज्ञानोबाराचा जन्म झाला. परम भाग्य की ज्ञानोबाराच्या दरबारात अनेक वेळा सेवा करण्याचा योग होतो. काल योगायोगाने मी एका सप्ताहाला भेट देण्याकरता गेलो आणि नेमकी काय माझं सद्भाग्य की ज्यांचं प्रवचन होतं ना ते महाराजांचं मोबाईल बंधन ते आले आहे. आपल्याकडे वेळ कमी करायचं. वर्णन करणारे शांती ब्रह्मनाथ महाराज आहेत. वर्णन करणारेही संत आहेत आणि ज्यांचं वर्णन करतात तेही संत आहेत म्हणून या वर्णनाला अर्थ आहे. जो ज्या क्षेत्रात आहे तो त्या क्षेत्रात त्या माणसाचंच यथार्थ वर्णन करू शकतो. बट्टे कसे झाले पाहून येतं का एकदा. आचार्याचं वर्णन कोण करू शकतो. आचार्य. सिस्टीमवाल्याचं वर्णन मृदुंगाचार्याचं वर्णन मला सांगतात नाही का. ज्याचं त्याचं वर्णन विद्वज्जन परिश्रमा नहिवंद्या विजानाती गुरुवीं प्रसव वेदनात. विद्वानाला विद्वान कळतो संतांना संत कळत असतो. म्हणून जसं महाराज म्हणले आई म्हणजे काय आहे
ते बाईला नाही कळू शकत, त्याच्याकरता आईच व्हावं लागतं. विठाला तसं गायकाचं वर्णन कोणी करावं? कीर्तनकाराचं वर्णन म्हणजे तुम्ही करू नका असं नाही बघा, म्हणायचं फक्त चांगलं झालं बरं का मला. म्हणतात ना, एक ठिकाणी बाई कीर्तन संपल्यावर आली, ते महाराज काय गोड कीर्तन केलं. म्हटलं का हो? ते म्हणजे घरी बसून 2-2 झोपेच्या गोळ्या घेत होते तरी झोप लागत नव्हती. तुमच्या कीर्तनात बसल्या बसल्या डोळा लागला. एक कीर्तनाचं वर्णन यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. महाराज म्हणतात जो त्या क्षेत्रातला आहे त्या क्षेत्रातलं संताचं वर्णन करणं अवघड आहे. महाराज म्हणतात संताचा महिमा तू बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. कितीही शब्दज्ञानी झाला, पंडित झाला, तर महाराज म्हणजे त्याला संत कळतील असं नाही. महाराजांनी उदाहरण दिलंय, तुम्ही सगळे दुधावाले माणसं आहेत. बहु दुधड धरे ती कामध्ये न होऊ शकत नाही. त्याप्रमाणे संत कळणं अवघड आहे, मग कळू शकत नाही का असं महाराज म्हणजे त्याकरता काही अंशी तरी संतपणा येणं महत्वाचं आहे. तू का म्हणे अंगी भावेचे आपण तरीच महिमा येईल तो. ज्ञानोबरायचं महिमान कळण्याकरता नाथ महाराज ही संत आहे. महाराज नाथ महाराज संत नाहीत. काही संत आहेत तर श्रीमंत नाहीत, काही श्रीमंत आहेत तर संत नाहीत, आणि काही संत आहेत श्रीमंत आहेत तर शांत नाहीत. नाथ महाराज श्रीमंतही आहेत, नाथ महाराज संतही आहेत, नाथ महाराज शांतही आहेत. शांती ब्रह्म म्हटलं जातं. योगन अंगावरी थुंकरा प्रसाद देव, याला म्हणतात शांती ब्रह्म. श्रीमंतीचं वर्णन करत असताना महाराज म्हणले सकळ संता सकळ संता योग्य समर्पक सुंदर अशा प्रकारचं प्रमाण दिलं महाराजांनी. आणि अगदी संतांमध्ये राजा ही उपाधी कोणाला दिली? नाथ महाराजांना दिली. बरोबर. ही शूटिंग मध्ये पोरं येतात का? घ्या बरं त्यांना एकदा. हा, आता तुम्हाला परत काही प्रश्न विचारतो मी, पटापट सगळ्यांनी सांगायचं. लय का आवड नाही, एकदम सोपं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये राजा आहे पहा. पशु पक्ष्यामध्ये सुद्धा एक राजा आहे. पक्षाचा राजा कोणी? बरोबर. क्या बात आहे. पोरी हुशार आहेत बरं का. आवाज चांगला आहे तिथं जाणार. कडक कडक लक्ष्मी आहे. मोर आहे. राजे तर तसे भरपूर आहेत.
प्रत्येक क्षेत्रात राजा आहे ना, पण पक्षाचा राजा मोर आहे. आता पक्षामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पक्षी आहेत. चांगले पक्षी सांगतो तुम्हाला आणखी. भगवान परमात्म्याने विभूती सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये गरुड ही भगवंताची काय विभूती आहे. गरुड हा पक्षी आहे, पण राजा मोर आहे. दुसरं जर आपण विचार केला तर दशक्रिया विधीच्या दिवशी खूप आतुरतेने लोक वाट पाहतात. कोणाची? कावळ्याची. किती महत्वाचा पक्षी आहे, पण राजा मात्र दुसरा एक पक्षी आहे. काही काही लोकांना खूप छंद आहे महाराज. बरेचसे लोक घरामध्ये काय ठेवतात तो पोपट. जुना असो नवीन असो कोणच बोलतो पिढाला आहेत ना पोपट महाराज. हा, मला काय सांगायचंय, अनेक पक्षी आहेत, पण पक्षाचा राजा कोण आहे? आता प्राण्यांचाही राजा आहे. प्राण्यामध्ये एक राजा बनवलं. प्राण्यांचा राजा कोण आहे? हा, सिंह. कोणता आहे? तुम्ही हरले बरं का. दबदबा जरी वाघाचा असला तर राजा मात्र सिंहच आहे. प्राण्याचे राजा सिंह अशा प्रकारचे. तसं गोमाता आहे, अनेक वेगवेगळे की ज्याच्यामध्ये 33 कोटी देवता आहेत, पण राजा मात्र कोण आहे? सिंह आहे. आपल्याकडे मला वाटतंय सर्व सुज्ञ मंडळी, एक 20 वर्षापूर्वी माणसाच्या पेशी कमी झाडल्या अथवा वाढल्या, हा काही आजार. आता तो आजार आला आणि त्याच्यावर उपचार पद्धती आहे. त्याच्यामध्ये काही फ्रूट खाण्याकरता डॉक्टर सल्ला देतात, काही फळं खावी लागतात. कोणती फळं आहेत? ज्यांच्या पेशी कमी झाल्या असतील त्यांनी खाल्ल्या असतील. कोणती? किवी, अशी चिक्कू सारखी. हा, ड्रॅगन फ्रूट. कोणतं? ड्रॅगन फ्रूट. अशी काही फळं आहेत. असे वेगवेगळे फळ आहेत, पण फळाचा एक राजा आहे. आणि फळाचा राजा कोण आहे? क्या बात आहे, फळाचा राजा आंबा. आता तुमचं काम संपलं. आता सगळे इकडचे मंडळी, आता ज्येष्ठ मंडळी, आता शाळेतलं संपलं, आता अध्यात्मातलं संपलं. हे राजे व्यावहारिक झाले, आता पारमार्थिक संपलं. आपल्याकडे अनेक प्रकारचे देवदेवता आहेत. किती देवता आहेत त्याचा विचार करत असताना काही ठिकाणी असं बोलण्यात ऐकण्यात आपल्या येतं की 33 कोटी काय आहेत? किती देव आहेत? 33 कोटी. एवढे नाव काही कोणी सांगू शकत नाही. अर्थात कोटी या शब्दाचा अर्थ प्रकारी आहे, पण 33 कोटी देव आपल्याकडे मांडले. बरोबर आहे की? मी ते एक दिवस काय केलं, 33 कोटी देवाला हात जोडले आणि 33 कोटी देवाला प्रार्थना केली. सांगितलं मला काहीच देऊ नका, सगळ्या देवांनी 1-1 रुपया द्या. झाले 33 कोटी. काय कीर्तन करायची गरज आहे? 33 कोटी देव आहेत, पण या देवाचाही एक राजा आहे. आणि देवाचा राजा कोण आहे? हा, देवेंद्र नाही बरं का, देवेंद्र महाराज. देवाचा राजा इंद्र आहे. या जगतामध्ये आपण जर विचार केला तर अनेक प्रकारची तीर्थ आहेत. आपण आळंदीला आलात तर इंद्रायणी तीर्थ आहे, पण नरपूरला गेलात चंद्रभागा तीर्थ आहे. अनेक ठिकाणी आपण जातो तीर्थाचं स्नान करण्याकरता. असं विचारशास्त्राने सांगितलं की 33 कोटी प्रकारचे काय तीर्थ. किती? 33 कोटी. जर एक सांगू, आपल्या शरीरावर प्रत्येकाच्या जे केस आहेत, रोम, हे किती आहेत? हा, 33 कोटी. किती? 33 कोटी. आणि या जगतामध्ये पाप, उपपाप, महापाप, कायिक, वाचिक, मानसिक असे जेवढे काही पाप आहेत, असे सगळे पाप किती आहेत? तर शास्त्र सांगते 33 कोटी प्रकारचं काय आहे? पाप आहे. आणि 33 कोटी प्रकारचं पाप 33 कोटी प्रकारच्या रोमावरती काय राहतं? वास्तव्य करतं. काही माणसं शंका घेतील, ते महाराज 33 कोटी प्रकारचे जर रोम असतील प्रत्येकाच्या, तर माणूस काही जाड आहे, काही बारीक आहे, काही लटक्कल आहे. अवकाश काय बनायचे त्याचे? शास्त्राचं माप हे सरासरी असतं. शतगणिले म्हटल्यानंतर 100 वर्षच प्रत्येक जगतो असं नाही. काही 10-5 वर्ष जातो, काही त्याच्याही पुढे जातो. मला हे सांगायचं होतं की 33 कोटी तीर्थ आहेत आणि या तीर्थाचाही एक राजा आहे. आणि तीर्थाचा राजा कोण आहे? प्रयाग. महाराजाकरता टाळ्या वाजवा. कचरे महाराजाकरता तीर्थाचा राजा कोणी? त्याला नावच आहे तीर्थराज प्रयाग. आता हल्लीच त्याचं नाव आहे अलाहाबाद. अलाहाबाद पण त्याचं पुराणातलं नाव तीर्थराज आहे. हा तीर्थाचा राजा. गंगा, यमुना, सरस्वती तिन्ही नद्याचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे. आता मागच्या वर्षी 144 वर्षानंतर जो महाकुंभ त्या ठिकाणी संपन्न झाला, याला म्हणतात तीर्थराज प्रयाग. अर्थात
जगतामध्ये अनेक प्रकारचे जसे संत आहे तसे भक्तही आहे आणि भक्ताचाही राजा आहे. भक्ताचा राजा कोण आहे? भक्ताचा राजा आकडा वगैरे कोणाला येत असत. भक्तराज पुंडलिक. कोण? भक्तराज पुंडलिक हा भक्ताचा राजा आहे. हा एक राजा झाला. दुसरा राजा ज्ञानोबाराय सांगतात भक्तराज कीर्ती. अर्जुनालाही ज्ञानोबाराने भक्तराज ही उपमा दिली. दोन राजे भक्ताचे झाले. आता ग्रंथाचा राजा सांगतो. जगतामध्ये जेवढे काही ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाचा राजा जर कोण असेल तर कोण आहे? ज्ञानेश्वरी. कोण? ज्ञानेश्वरी. हा, टाळ्या वाजवा सर्वांनी. ग्रंथाचा असणारा राजा ज्ञानेश्वरी. आपल्या सगळ्यांचं परम भाग्य असे जगाला ज्ञान देणारा असा महान ग्रंथ ज्या तालुक्यात जन्माला आला आपण त्या तालुक्यातली माणसं आहे. पुढाला नगरी काही सामान्य नाही. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालय. त्रिभुवनात पवित्र अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र म्हणजे कोणतं आहे? निवास आहे. जेथे वैष्णवांचा वास. वैष्णवांचा वास. वैष्णवांचा वास. धन्यभूमी पुण्यदेश. धन्यभूमी पुण्यदेश. जेथे वैष्णवांचा धन्यभूमी पुण्यदेश. धन्यभूमी पुण्यदेश. धन्यभूमी पुण्यदेश. संत वास्तव्याला हातात पावना तो जेथे हरीचे दास जन्म घेतली. संताचाही राजा नाथ महाराज आहे. नाथ महाराजांचं वैभव की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही असा नाथ महाराजांचा अधिकार. ज्ञानोबारायचे अधिकार त्या समतुलनेत आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. फक्त एक समप्रमाण सांगून जातो. ज्ञानोबाराय सुद्धा महाविष्णूचे अवतार आहेत आणि नाथ महाराज सुद्धा महाविष्णूचे अवतार आहेत. भानुदासाचे कुडी महाविष्णूचा अवतार आणि ज्ञानोबारायचं सखा माझा ज्ञानेश्वर. नाही स्वामी निवृत्ती दातार. आता पौष महिन्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचे काही कार्य असते. अर्थात तो समाधी सोहळा नाहीये. निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा हा ज्येष्ठामध्ये आहे. पण ज्येष्ठामध्ये सर्वच ठिकाणाहून पालखी सोहळे पंढरपूरला निघतात. तो निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा वारकऱ्यांना करता यावा म्हणून संप्रदायातल्या ज्येष्ठ लोकांनी तो ज्येष्ठातून एक औपचारिकता म्हणून त्या ठिकाणी पौष महिन्यात आणला. शांती ब्रह्मनाथ महाराज. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायचं वर्णन केलं. आता याच्यामध्ये 2-3 काही अशी शंका निर्माण होतात. पहिली गोष्ट, नाथ महाराजांचा कार्यकाल वेगळा आणि ज्ञानोबारायचा कार्यकाल वेगळा. अर्थात ज्ञानोबारायचा विचार करत असताना 12व्या शतकात ज्ञानोबारायचा काल आहे. शके 1212 शतक आणि नाथ महाराजांचा कार्यकाल 15व्या शतकात आहे. जवळजवळ 250 ते 300 वर्षाचा अंतर दोन्ही संतांच्या मध्ये आहे. मग हे यांची भेट झाली कशी ती वर्णन करतात कसं? विडाला एक शंका आहे. दुसरी एक शंका आहे, नाथ महाराजांचा जर आपण विचार केला तर नाथ महाराजांचा संप्रदाय वेगळा आणि ज्ञानोबारायचा संप्रदाय वेगळा. विडाला महाराजांचा संप्रदाय वेगळा, ज्ञानोबारायचा संप्रदाय वेगळा. असं कसं? त्याचं प्रमाण आपल्याला मी सांगतो.
ज्ञानोबाराची जी गुरु परंपरा आहे ती आपण पहा. निनाथ महाराजांची गुरु परंपरा पहा. ज्ञानोबा हे नाथ संप्रदायातले आणि नाथ महाराज हे दत्त संप्रदायातले. ज्ञानोबाराची गुरु परंपरा आपल्याला सगळ्यांनाच पाठ आहे. भगवान महादेवापासून आदिनाथापासून तर ज्ञानोबारापर्यंत ही गुरु परंपरा. आदिनाथ गुरु सकलनाथ गुरु आदिनाथ गुरु सकल सिद्धांत आदिनाथ गुरु मच्छिंद्राने बोला बोलाच्या शिकला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा बर का मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी गेला. गोरक्षवळाला गहिणी प्रसादे ज्ञानदेवासार ज्ञाननाथ अर्थात ज्ञानोबरापर्यंत असलेली ही गुरु परंपरा नाथ परंपरा. आणि नाथ महाराजांचा विचार करत असताना दत्त संप्रदायाचा निर्णय जो निर्गुण निराभास येथून उद्भव शुक्र ब्रह्मास आदी नारायण म्हणते त्यास तो सर्वास आदी गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा त्रिस उपदेशित आत्रेय पाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रेय परंपरा सहस्राजन यद दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तवदान समूळ निरसरे भवबंधन एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा ही दत्त संप्रदाय. अर्थात नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय दोन भिन्न संप्रदायातली व्यक्ती जर समोरासमोर आले तर वर्णन करायचं तर बाजूलाच एकमेकाच्या डोक्यावर कपाळावर आले जातात. वेगवेगळ्या संप्रदायातले माणसं जर समोरासमोर आले तर वर्णन होऊ शकत नाही. या ठिकाणी हे नाथ महाराज ज्ञानोबाराचं वर्णन करतात कसं. आणि एवढा सगळा अंतर असताना सुद्धा ज्ञानोबाराची नाथ महाराजांची भेट कशी झाली तर हे सांग स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला की अजान वृक्षाची माझ्या मुळी कंठाशी लागली. अर्थात हे निमित्त होतं. संप्रदायामध्ये अनेक गोष्टी स्वप्नामध्ये झाल्या. जगद्गुरु तुकोबारांना जो अनुग्रह दिला तोही स्वप्नामध्ये. अशा कितीतरी गोष्टी स्वप्नात घडल्या. आणि हे स्वप्न जाणून नाथ महाराज त्या ठिकाणी आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर एकादशीच्या दिवशी नाथ महाराज आळंदीला आले. अर्थात सकाळी उठल्यानंतर द्वादशी सोडायची पण काय करावं झाली ज्ञानेश्वरवाणी आले सामुग्री पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी नाथ महाराजांनी. आताची जी आळंदी आहे ना ही आताची आळंदी सगळ्याच दृष्टीने प्रगत झाली. शैक्षणिक दृष्टीने MIT कॉलेज झालं शैक्षणिक झाली. आजूबाजूला सगळ्याच बाजूनी काय झालं MIDC झाली म्हणून आळंदी गजबजली. त्याच्यानंतर संस्था वाढल्या लग्न वाढली. आळंदी देवाची म्हणण्यापेक्षा आळंदी लग्नाची म्हणावं काय केलं एवढे लग्न आळंदी. अर्थात त्यावेळेला हे सगळं जंगलच होतं. आणि त्या जंगलामध्ये ज्ञानोबाराचं हे समाधी स्थान नाथ महाराजांनी शोधून काढलं. उठविला आनंदी शिवाचा ढवळा सिद्धेश्वर मूळ दैवत असणार आळंदीचं कोण असेल दैवताचे नाव सिद्धेश्वर. त्या ठिकाणी तो नंदी बाजूला केला. नाथ महाराजचे विवरामध्ये गेले. ज्ञानोबारांचं दर्शन झाल्यानंतर दिव्य तेज कुंज भजनाचा पुतळा ज्ञानोबाराला पाहिल्यानंतर नाथ महाराजांना आनंद झाला. असं नाथ महाराजांनी पाहिलं. नाथ महाराज म्हणतात मी आज धन्य झालो. आणि आज खऱ्या अर्थाने श्री गुरु भेटले ज्ञानदेव. नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना श्री गुरु त्या ठिकाणी म्हणून मांडलं हे त्याचं प्रमाण आहे. आणि नाथ महाराजांनी ज्ञानोबाराय पाहिल्यानंतर ज्ञानोबारायचं वर्णन करतात. माझे ज्ञानोबाराय कसे आहेत अभंगाच्या पहिल्या गोपाळ
गोपालो राधा राधा गोपालो राधा माझा ज्ञानेश्वर गोपालो राधा माझा ज्ञानेश्वर गोपालो राधा गोपालो राधा माझा ज्ञानेश्वर गोपालो राधा माझा ज्ञानेश्वर गोपालो राधा गोपालो राधा माझा ज्ञानेश्वर गोपालो राधा माझा कृपाळू उदार माझे ज्ञानेश्वर नाथ महाराज ज्ञानोबारायला माझा म्हणतात. अर्थात हा शब्द सध्या थोडस कोणीच कोणाला सध्या माझं म्हणायला तयार नाही. अशा काळामध्ये एक संत दुसऱ्या संताला ज्यावेळेस माझा म्हणतो त्यावेळेला त्या माझा शब्द आपुलकी दर्शवतो, प्रेम दर्शवतो, आत्मीयता दर्शवतो. आता कितीतरी उदाहरण आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. ज्या वेळेला तो लोकमान्य टिळकाचं उदाहरण आहे, नकाशा काढला ना, त्यांनी सांगितलं कोण म्हटलं भारताचा आहे, कोण म्हटलं इंडियाचा आहे, कोण म्हटलं हिंदुस्थानचा आहे. पण लोकमान्य टिळक काय म्हटले, हा माझ्या भारत देशाचा नकाशा. अर्थात आपण शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना आपली प्रतिज्ञा काय आहे, भारत माझा देश आहे. अर्थात माझा आणि आपला याच्यामध्ये फरक आहे बरं का. घर माझं आहे म्हणून आपण ते स्वच्छ करतो आणि रस्ता आपला आहे म्हणून रस्त्यावर केले टाकतो. हे आपुलकी आणि प्रेम दर्शवतो. आपल्याला कल्पना असेल, स्वामी विवेकानंद ज्यावेळेला शिकागोला गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एकच वाक्याने त्या ठिकाणी पूर्ण जगाचं मन आकर्षित केलं. माझ्या बंधू आणि मला काय फार येत नाही बरं का शिंदे सरकार इंग्लिश, पण असं सांगतात की प्रत्येक वक्ता त्या ठिकाणी आल्यानंतर असं बोलायचा, लेडीज अँड जेंटलमॅन. पण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. म्हणजे माझा हा शब्द आपुलकी दर्शवतो. मला हे सांगायचंय ज्ञानोबारायला सगळ्याच संतांनी डोक्यावर घेतलं महाराज, सगळ्यांनीच त्यांना माझं म्हटलं. अर्थात त्या काळातल्या त्या लोकांनी ज्ञानोबारायला त्यावेळेला माझं म्हणणं नाही स्वीकारलं. अर्थात ज्ञानोबारायला त्रासच झाला त्यावेळेला. पण ज्ञानोबारायच्या समकालात व त्यानंतर झालेले जेवढे काही संत असतील त्या सर्व संतांनी ज्ञानोबारायला माझं म्हटलं. अगदी नामदेव महाराज सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात, ज्ञानराज माझी योगाची जेने निगमवल्ली प्रगट केली. मला वाटतंय जनाबाई महाराज सुद्धा ज्ञानोबारायला काय म्हणतात, सख्या माझ्या
सखा माझा ज्ञानेश्वर जनाबाई ज्ञानोबा मला ज्ञानाचा साकार आहे. ज्ञानोबा म्हणजे काय? महाराज म्हणले ज्याने नुसतं ज्ञानेश्वर महाराजांचं नाव जरी घेतलं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देवची देव. नुसतं ज्ञानोबरायचं नाव जरी घेत राहिलं ना तरी ज्ञानोबराय भगवान परमात्मा त्याला ज्ञान देतो. साधकांचा माय बाप जगरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माझा बाप दरोचन हरे ताप सर्व भुजे सुखारूपा ज्ञानोबा माझा. सर्व भुजे सुखारूपा ज्ञानोबा माझा. एक चरणाच्या शेवटी नाथ महाराज ज्ञानोबारायला माझच म्हणतात. चाला विडी जड भिंती हरवी चांगयाची मोक्ष मार्गेता सांगातील. ज्ञानोबाराय म्हणतात रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा प्रगटाला ज्ञानोबा माझा. म्हणजे आता असं माझा माझं त्या ठिकाणी प्रत्येक चरणाच्या शेवटी आहे. महाराज म्हणले माझा ज्ञानेश्वर. पण असं तुमच्या ज्ञानोबाराच्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे? तर पहिली गोष्ट विशेषण त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय कृपाळू. कृपा या शक्तीने ते अंकित आहेत. अर्थात ते कृपायुक्त आहेत, कृपावंत आहेत. कृपावंत या शब्दाचा अपभ्रंश कृपाळू. काळानुसार काही गोष्ट शब्द बदलत असतात. त्याला आपण व्यावहारिक व्याकरण भाषेमध्ये अपभ्रंश म्हटलं जातो. जसं की काल कोणता वार होता? तुमच्या लक्षात राहत नाही ना, हेच आमचं भांडवल खाल्लेलं कालचा वार आज लक्षात राहित नाही. मागच्या वर्षी महाराजांनी कोणता अभंग घेतला आता काय लक्षात राहायचं लोकांनी? गुरुवार होता नाही का? गुरु हा जो ग्रह आहे त्याला दुसरा एक प्रातिभाषिक अशा प्रकारचा शब्द आहे. गुरुला दुसरा शब्द आहे बृहस्पती. काय शब्द आहे? बृहस्पती. पण त्या गुरुवारला दुसरं एक नाव आहे बृहस्पतीवार. कालच्या वाराला काय नाव आहे? बृहस्पतीवार. पण ते सामान्य माणसाला म्हणायला अवघड जातं. म्हणजे बृहस्पतीवार म्हणत नाही, ती बिस्तरवार म्हणून मोकळे होतात. कालचा कोणता वार? बिस्तरवार. आता परवा दिवशी आपल्याकडे सुट्टीचा वार आहे. कोणता? रविवार. रवी हा जो ग्रह आहे त्याला दुसरं एक नाव आहे आदित्य. म्हणून त्या रविवारला दुसरं एक नाव काय आहे? आदित्यवार. पण एवढं अवघड न म्हणता लोक लगे आयतवार होतं. तसं ही कृपावंताचं कृपाळू ही अलौकिक अशा प्रकारची शक्ती आहे. पहा ती फक्त संताकडे आणि देवाकडे. कृपा ही अलौकिक शक्ती. दया वेगळी आणि कृपा वेगळी. आता व्यवहारामध्ये लोकांनी ते कृपा या शब्दाचं फार मातेरे करून टाकलं. लोक व्यवहारात कशालाही कृपा शब्द म्हणतात. एखाद्या लग्नाला तुम्ही गेला तर ते अनाउन्समेंट वाले म्हणत असतात लग्न लागल्यानंतर सर्व आलेल्या पाहुणे मंडळीला विनंती कृपा करून सर्वांनी जेवण करून. आता ते जेवायला झाले तर काय कृपा करायची त्याच्यात? अहो तर काही याच्या पुढचे एखाद्याला जर तल्लफ झाली त्याच्याकडे जर बिडी असेल काळी नसेल तू जरा कृपा करून काढी द्यावं. बिडी वाढायला काढी आणि त्याला कृपा शब्द लावतात. म्हणजे असं व्यवहारात लोकांनी कृपा शब्दाचं मातेरे केलं. पण परमार्थामध्ये कृपा ही अलौकिक अशा प्रकारची शब्द. दया वेगळी आणि कृपा वेगळी. कृपाळू माणसं दयाळू असतात पण दयाळू माणसं कृपाळू असतीलच असं मात्र नाही. विचार करायला बोलविला ज्ञानोबराय कृपा या शक्तीने अंकित असल्यामुळं ज्ञानोबरायने तो कृपा पाठ त्या रेड्यावर केला. आणि तो निर्बोध असणारा रेडा मात्र वेद बोलू लागला. ती कृपा अशा प्रकारची. ज्ञानोबरायने अनेकावर कृपा केली. ज्ञानेश्वरी ग्रंथ जन्माला येण्याच्या अगोदर गेलेले सच्चिदानंद बाबा त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना पुनर्जीवित केला. बाळपोटी मायला मेले मागो सजित उठविला. मेले मागो सजित उठविला. वेळा काळा केला शिलगा कैसा वसुदेव बोला. कैसा वसुदेव बोला. मेले मारू
कृपा केली, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, अनेकावर ज्ञानोबारांनी कृपा केली. ज्ञानोबाराचं चरित्र आहे, मला एवढं मागं जायची गरज नाही. काय होतं आपलं तरी जातात. आम्ही आळंदीला जायच्या अगोदर काय होतं, आळंदीला जे माणसं जातात, महाराज मंडळी जातात, शाळेत असताना असं लोक ज्ञाने म्हणूनच बोलायचे. आज ज्ञानेश्वर महाराज परत काही असतं आणखी, एवढे लोक महाराज वाट पाहतात, तेवढे फोन करतात. किती फोन आले महाराज, जेवढे बायको करत नाही तेवढेच मी गेले. एवढं सगळं महाराज, जे घरच्या माणसाला लोक खाऊ घालत नाही ते महाराज लोकांना खाऊ घालत. कारण काही असेल, ही ज्ञानोबाराची केलेली कृपा. परवा मी आळंदीत आलो, आमच्या संस्थेमध्ये बार्शी तालुक्यातली एक तुमच्या आसपास वयाची असावी, तिचा मुलगा थोडा मतिमंद आहे, म्हणजे फारही नाही, थोडासा आहे, पण शाळेत गेला नाही. आता तसं कथा कीर्तनामध्ये अनेक वेळा तिने ऐकलंय की ज्ञानेश्वरीवर जर नुसते बोट फिरवले तरी त्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञानोबाराचं नाव घेतलं तरी त्याला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होते. आणि ही कीर्तनातून ऐकून ती महिला आळंदीमध्ये आलेली आहे. अर्थात नक्की ज्ञानोबाराने त्याच्यावर कृपा करावी आणि तिच्या बाळाला सद्बुद्धी द्यावी. ही घडलेली घटना मी काल परवाची तुम्हाला सांगतोय. अशी कितीतरी लोकांचं कल्याण ज्ञानोबारांनी केलंय. आणि ज्ञानोबारा ही कृपाळू आहेत, सर्वांवर कृपा करतात. दुसरी गोष्ट, ज्ञानोबारा हे उदार आहे. अर्धा तास लवकर आल्यामुळे साहजिक गावातल्या लोकांना आनंद झाला. त्यांनी हार वगैरे घेऊन आले सत्कार करण्याकरता. ते ड्रायव्हर कंडक्टर खिडकीतून पाहत होते, ते म्हणजे हार कशा करता आणलं असेल, कारण काहीला हार फक्त दोनदा. आज वेळेच्या अगोदर अर्धा तास गावात आल्यामुळे गावकऱ्यांनी सत्कार ठेवला. ते ड्रायव्हर कंडक्टर म्हणजे तुमचे डोके ठिकाणी आहेत का, वेळेच्या अगोदर अर्धा तास नाही आलेली, ही कालची लेट झालेली आज.
अशा काही गाड्या त्याच्यामुळे वेळेला महत्व आहे. अर्थात दुसरं चरण मला म्हणायचं ईश्वर तया नमस्कार वारंवार ज्ञानोबा आहे सांगतात असे दे नाथ महाराज म्हणजे असे ज्ञानोबा आहे. दुसरी गोष्ट न पाहे याती कुळाचा विचार याती येता पाहत नाही याती कुळ प्रमाण सध्या महाराष्ट्रात खूप दयनीय अवस्था वेदशास्त्री प्रत्येक जाती धर्मातील कुळाचा भक्त करुणा करत ज्ञानाबाई आणखी ज्ञानोबाराचा विशेष कोणीही जरी ज्ञानोबाराकडे गेला भलती या भावी शरणदाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी त्याचं जन्म आणि मृत्यू हे जे दुःख आहे ही जी व्याधी आहे हा जो रोग आहे हा भवरोग ज्ञानोबा आहे त्याचं ठिकाणी घालवतात नाशिक ज्ञानोबा आहे. महाराज संत ही ज्ञानोबा आहे नुसते आई नाहीत नुसते बाई नाहीत तर ते काय आहेत आई आहेत आणि कोणाची अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची एका जनार्दनी पाय वंदित असे तया नमस्कार वारंवार पुन्हा पुन्हा ज्ञानोबाराच्या चरणावरती नाथ महाराज नतमस्तक होतात असा या वचनाचा भावार्थ आहे. झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबाराच्या चरणी समर्पित करून उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी महाराज मंडळी सर्व मंडळीला आपण धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल सर्वांनी ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याकरता आळंदी नगरीमध्ये या इंद्रायणीच्या तटकावरतीच इंद्रायणी नगरमध्ये गल्ली नंबर 3 मध्ये सुंदरचा उत्सव त्या ठिकाणी प्रतिवर्ष संपन्न होतो. आपण सर्वांनी या सोहळ्याकरता यावं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे वाचून आलो येथवरी मुरले ते हरी महासमर्पण आपण याच्यातून वाचलोय. चांगले चांगले माणसं गेले. आणखी एक खेदात्मक गोष्ट घडली. अहो त्या काळामध्ये माणसं तर गेले पण डॉक्टरनी काही काही वेळेला सांगितलं तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला माळ काढलं काही लोकांनी महाराज आता काय अमर होणार आहेत का. जरी कोणी काढले असेल भीतीपोटी निघलं कोणी असेल तर माझी त्यांना विनंती हात जोडणे संप्रदाय मोठ्या अंतकरणाचा आहे. जरी काढले असेल तर परत घाला तसं मोकळ्या गळाने जाऊ. कारण परत लोक उचलताना म्हणतात थांबा खाली ठेवा तुळशीचं पान तोंडात आहे का नाही तुमच्या. आता मला सांगा आपण गेल्यावर बळत दुसऱ्याने तुळशीचं पान आपल्या तोंडात कोंबण्यापेक्षा आपण असतानीच नीट नाही चांगली पाहून माळ घाला दुसरं काही नाही. दुसरं असावं आणि त्या मंगळसूत्राच्या आकाराचीच एक माळ महाराजांकडे आहे. लहान मुलाकरता छोट्या साईज मधल्या जपाची माळ वेगळी आहे. आपले जी भूषण आहे वेलेद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी असा सा उत्तरोत्तर सोहळा चालत राहू नामा म्हणे केला नेम चालवे माझा विठ्ठल ज्ञानेश्वर मावली नारायण मावली तुकाराम मावले ज्ञानेश्वर मावली नारायण मावली विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल महाराज